आज आपण झटपट 10 मिनिटात तयार होणारी उपवासाची गोळ्यातली साबुदाणा खीर कशी बनवली त्याची रेसिपी बघूया। आपणा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण महाशिवरात्र उपवास विशेष सगळ्यांना आवडेल अशी साबुदाणा खीर करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। येथे मी पाव वाटी साबुदाणा गाळून निवडून पाण्याने स्वच्छ धुवून 5 ते 6 तासापूर्वीच भिजवून घेतला आहे। पाव लिटर दूध, पाव वाटी बारीक करून घेतलेला गूळ, काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड बारीक कापून घेतले आहेत, थोडी विलायची व जायफळ पावडर, 2 चमचे साजूक तूप। खीर बनवण्यासाठी मी गॅसवर अशी जाड बुडाची कढई घेतली आहे। खीर बनवताना नेहमी जाड बुडाचंच भांडं घ्यायचं, बारीक भांडं असेल तर खीर जळायची भीती असते। तर तापलेल्या कढईत मी तूप टाकून घेते। एक पळी टाकलं आहे। तापलेल्या तुपात मी काजू, बदाम, अक्रोडचे काप टाकते। मंद आचेवर आपण हे तुपात छान भाजून घेऊ। तुपात भाजल्याने खिरीची चव खूप छान लागते। तुपातून मी हे काप काढून घेते आहे। तुपात मी भिजवलेला साबुदाणा टाकते। साबुदाणा छान मस्त मऊ झाला आहे। साबुदाणाही तुपात मी भाजून घेते थोडा। तुपात भाजल्याने असे छान मस्त लागते खीर। साबुदाणा तुपात 2 मिनिटं मी असा भाजून घेतला आहे। त्यात आता मी तापवून घेतलेलं दूध टाकते। खीर सारखी हलवायची। खीर मंद आचेवर छान उकळते मस्त। खिरीचा छान सुवास सुटला आहे साजूक तुपाचा। खीर सारखी हलवत राहायची, ते साबुदाणा छान शिजतो पण आणि खाली बुडाला चिकटत नाही। सात 8 मिनिटं आपण छान असं मंद आचेवर खीर उकळू देऊ। खीर मंद आचेवर छान उकळली, मस्त घट्ट झाली। आता तर मी त्यात तळून घेतलेले आपले काजू, बदाम, अक्रोडचे काप टाकते। थोडे सजावटीसाठी राहू देते। गरम खिरीत मी आता गूळ टाकते। गॅस कमी असतानाच आपण गूळ टाकायचा, गरम उकळत्या खिरीत नाही टाकायचा, नाहीतर मग खीर फाटायची भीती असते। गूळ बारीक करून घेतल्यामुळे लगेच विरघळला बघा। गुळाची खीर खूप छान चविष्ट आणि पौष्टिक होते छान। उपवासाच्या दिवशी अशी खीर खाल्ल्याने आपल्याला आराम मिळतो चांगला। छान झाली मस्त खीर, रंगही छान आलाय, रबडी सारखी घट्ट झाली छान। मी आता गॅस बंद करून घेते। उपवासाची खीर तयार झाली मस्तच। खीर बाउलमध्ये काढून घेते आहे। झटपट होणारी साबुदाणा खीर खाण्यासाठी तयार झाली आहे। चवीला खूप छान लागते। तर मग आपण पण अशा पद्धतीने साबुदाणा खीर घरी नक्की करून बघा। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।